जय श्रीराम, जय गोमाता. हिंदू बांधवांनो, मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले, श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान, तालुका जिल्हा बीड जिल्ह्यात आपली भुवनेश्वर गोशाळा आहे. आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये वृद्ध, भाकड आणि कत्तलीपासून वाचवलेल्या 70 ते 75 गोवंशाचा सांभाळ केला जातो. आणि हिंदू बांधवांनो, आज आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणाकरता गोमातेचं रक्षण करणं गरजेचं आहे. माझी तर विनंती आहे की प्रत्येक हिंदूनं गोमाता सांभाळावीच. आणि जर गोमातेचं रक्षण करायचं असेल तर त्याच्याकरता आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये गोशाळेची संख्या वाढणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक हिंदू आपल्या घरामध्ये गोमाता सांभाळू शकत नाही. कारण काही हिंदू बांधव शहरात राहतात, काही हिंदू बांधवाकडे जागा नाही, काही हिंदू बांधवाकडे निवारा नाही. पण अशा हिंदू बांधवांना तर माझी विनंती आहे की ज्यांच्याकडे शक्य असेल त्यांनी गोमातेचा सांभाळ करावाच. पण हिंदू बांधवांनो, ज्या हिंदू बांधवांना गोमाता सांभाळणं शक्य नाही त्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या संस्थानावर, ज्या मोठमोठ्या ट्रस्टला जाता, शिर्डी साईबाबाचे देवस्थान असेल, तिरुपती बालाजीचे देवस्थान असेल, अशा प्रकारे तुम्ही अनेक देवस्थानाला जाता. त्या ठिकाणं गेल्यानंतर, त्या ठिकाणं दान करण्याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणं पहा, त्या संस्थानाच्या ट्रस्टींना विचारा की तुमच्याकडे गोशाळा आहे का, तुम्ही आलेल्या दानाचं काय करता, आणि त्यानंतरच तुम्ही त्या संस्थानाला, तुम्ही त्या ट्रस्टला दान करा. ज्या ट्रस्टकडे गोशाळा आहे त्यांनाच दान करा. तरच आपल्या हिंदू धर्मातील गोमातेचं रक्षण होईल. ज्या हिंदू बांधवांना गोमाता सांभाळणं शक्य नाही त्या हिंदू बांधवांनी लक्ष करून या गोष्टीकडे लक्ष द्या की जे ट्रस्ट, जे संस्थानं, मोठमोठे संस्थानं, शिर्डीचं साईबाबाचं देवस्थान, तिरुपती बालाजीचं असेल, संत ज्ञानेश्वर महाराजाचं आळंदीचं देवस्थान असेल, पंढरपूरचं देवस्थान असेल, असे अनेक देवस्थान आहेत. काही संस्थानाकडे गोशाळा नाहीत. मग ते त्यांच्या आलेल्या दान दक्षिणेचं काय करतात? मग तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण करा. ज्या संस्थानाकडे गोशाळा आहे त्या संस्थानाला दान करा. आणि ज्यांच्याकडे नाही त्या ट्रस्टींना, त्या संपूर्ण निरीक्षकांना विनंती करा की तुम्ही गोशाळा निर्माण करा, त्यानंतरच आम्ही तुम्हाला दान करू. हिंदू बांधवांनो, ही गोष्ट प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे. आणि आपल्या सर्वांना या विषयावर काय वाटतं हे प्रत्येकानं कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम, जय गोमाता, जय हिंदू राष्ट्र.